आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माझ्या अथर्वसाठी जीव तुटतोय माझा। दादासाहेब, आपण जेव्हा अथर्वचं दुसरं लग्न करायचं ठरवलं तेव्हा वेदाला आई मिळावी हे होतंच, पण त्याचं आयुष्यही नव्याने सुरू व्हावं हाही विचार होताच ना। ती मीरा माझ्या अथर्वच्या आयुष्याशी खेळली आहे, मी कधीच माफ करणार नाही तिला। दृष्टिकोन बदल मंजिरी, दृष्टिकोन बदल। मीरा अशी मुलगी नाहीये। दादासाहेब, दृष्टिकोन बदलायची गरज तुम्हाला आहे सध्या। अथर्व त्या मीराला कधीच स्वीकारणार नाही। ती मुलगी एक षडयंत्र करून या घरात शिरली आहे। त्या मुलीला आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचंय, कळत नाहीये का तुम्हाला? षडयंत्र बस झालं मंजिरी। तुझे जर का हेच विचार असतील ना तर खरंच तुझ्याशी बोलणं अशक्य आहे। एकच सांगतो, लवकरच कळेल या घरात कोण नक्की कुठलं षडयंत्र असते ते। अंबिका सारखं वागून तू अंबिका कधी होऊ शकणार नाहीस। सून म्हणून या घरात मानाने आली होती ती, तुझ्यासारखी फसवून नाही। तुझ्यासारख्या धूर्त मुलीला या घरात कणभरही जागा मिळणार नाही। काय ना माया, ऐकलंस ना तू? या घरची सून म्हणून मिरवत असणारी ही भिकारडी, केवढा मोठा अपमान झाला तिचा। तिला सून मानत नसलेल्या सासूने म्हणे वाभाडे काढले तिचे। हो ना, नाही मला तर हेच पटत नाही की एकतर फसवून लग्न केलं आणि इतकी निर्लज्ज बाई इतक्या मोठ्या घराण्याची सून कशी असू शकते? तुम्हाला माहितीये का आत्या, काय जी दुसऱ्याचा नवरा चोरते तिला काय म्हणतात? हडळ असं म्हणतात तिला। पण तरी एवढी निर्लज्ज बाई आहे नाही की इतका अपमान होऊन सुद्धा दगडासारखी घरात बसू नये। मंजिरी मॅडमनी जर मला परमिशन दिली ना तर आत्ताच्या आत्ता हिला मी तिची जागा दाखवू शकते। बघायची कशी कशी? मग बघाच। काय मीरा, खूप तोंड चालतं तुझं? असाच हात पिरगळलेलास ना माझा? बोल ना। त्या वेदासमोर चरात चरात तोंड चालवत होतीस, काय झालं? आता कुठे गेली ताकद? बोल ना। की तोंडाला कुलूप लावलंयस आता? बोल बोल, कुठे गेली ताकद? बोल ना। मीरा सोड तिला। मीरा काय करतेस? सोड। एवढीशी तर दिसतेस, कुठून येते ताकद तुझ्यात? हा, खातेस तरी काय तू? स्वतःच्या कष्टाची ना चटणी भाकर खाते। तुमच्यासारखे फुकटचे तुकडे मोडून सुस्तावले नाहीये मी। आता ना हात मोडला तरी सुद्धा चालेल। तू सोड आधी तिला, सोड आधी तिला। मीरा, तिला दुखतंय, तू सोड। वेदा बाळा, अथर्व! अथर्व! मीरा,
चाललंय? अथर्व सांग ना तिला हात सोडायला. मीरा हात सोड मायाचा. अथर्व बघ ना रे, मी वेदाला ना भेटायला आलेले, पण ही म्हणते की आता वेदाला भेटायचं सुद्धा नाही. खरे आता आपल्या वेदाला भेटायचं सुद्धा नाही मी. का तुला अडवणारी ही कोण? कोण म्हणून काय विचारतोयस? स्वतःला या घरची मालकीण समजते ना ती, महाराणी. तू आला नसतास ना तर हात मोडला असता मायाचा. मीरा, तू वेदाला फक्त सांभाळतीयस. तिला कोण भेटणार आहे कोण नाही हे तू नाही ठरवायचंस. आणि परत असं करू नकोस. तुम्ही माझ्या खोलीत का आलात? काय? ही वेदाची रूम आहे. वेदाची रूम तुझी रूम कधीपासून झाली? जेव्हा मी वेदाची आई झाले ना तेव्हापासूनच. जा तुम्ही. काय निर्लज्ज बाई आहेस तू. तूच का त्याला जायला सांगतेस? मीरा, ह्या रूम मध्ये यायला मला तुझ्या परवानगीची गरज नाहीये. मग आहे. तुमच्या खोलीत यायला मला परवानगी नाहीये ना? अगदी तसंच वेदा या खोलीत नसताना तुम्ही या खोलीत यायचं नाही. तू काय नॉनसेन्स बोलतीयस? तुला कळतंय? तुम्हाला सेन्स आहे ना? तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते ते? मग जा, वेदा आल्यावर या. हे तू ठरवू शकत नाहीस मीरा. ठरवू शकते, कारण तसा अधिकार मला दिलाय. तो अधिकार मी तुला दिलेला नाहीये. तो अधिकार तुम्ही द्यायची गरजच नाही. इथे राहायची परवानगी मला दादासाहेबांनी दिली. आणि तुम्हाला खरंच काही प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही दादासाहेबांना जाऊन भेटा. जा आता. बापरे, दिस इज टू मच. हो ना. हो किती बोलते. रागाच्या भरात मी काय बोलून गेले? मूर्ख मीरा. तुला पडा